रूट आर्ट कॅफे आहे, त्याची संकल्पना नेमकी तुम्हाला कशी सुचली? प्रवास सुरू झाला की चहा, कॉफी, अळूवडी, कोथिंबीर वडी, शिवाय थालीपीठ आपण लोकांना देऊया. हां. असा करून आमचा एका पानाचा मेन्यू होता आणि आजूबाजूच्या 2-3 महिलांना मी घेतलं आणि सुरू केलं आम्ही. सोशल मीडियाच्या माध्यमातून रूट्सकडे पोहोचल्यात. हां, हां. त्यांना आधी हे काय आहे हे कुतूहल वाटतं आणि आत येतात. आपला मराठी कॅफे इथे मल्टीग्रेन पिझ्झा मिळेल तुम्हाला अच्छा. किंवा मल्टीग्रेन भाकरी आम्ही देतो. पण इथे कुठलाही पिझ्झा, बर्गर तुम्हाला मिळणार नाही आहे. बटाट्याचे काप हे उत्तम स्टार्टर असू होऊ शकतं शकतं. किंवा सुरणाचे काप आहेत, वांग्याचे काप आहेत. हो. सुरणाला जर तुम्ही फिश फ्राय सारखं छान क्रिस्पी Try तळलं तर केलं, हां. ते एक स्टार्टर होऊ स्टार्टर शकतं. होऊ शकतं. माणसांनी जर आपल्याला काय आवडतंय ती आवड जर आपलं नेहमीचं जगणं झालं आणि त्या जगण्यातून आपल्याला थोडं अर्थार्जन पण करता आलं तर वाय नॉट. माझ्याकडे हां. कोणीही वेटर नाही आहेत मुलं. हां. सगळ्या 17 जणी बायका आहेत. ओ, आमची सोशल मीडिया मॅनेजर, काउंटरची मुलगीपासून सगळ्या 17 जणी आम्ही महिला आहोत. तर ह्या ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही कसं ट्रेन केलं, कशा पद्धतीनं त्यांना निवडलं? PAP महिला ज्या प्रोजेक्ट अफेक्टेड लोक आहेत अशा महिलांना माझ्या हाताखाली दिलं आणि त्या अच्छा. महिलांना मी स्किल डेव्हलपमेंटचं ओ. ट्रेनिंग दिलं. अशा महिलांना हाताशी घेऊन त्यांना मोबिलाईज करणं, त्यांना घराबाहेर काढणं. त्यांना रोजगार मिळवून देणं Yes. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. महिला नुसतीच महिला नाही तर महिलेतलं कला, आर्ट आणि ते सर्वार्थाने तिला विकसित करणं, मैत्रीपूर्वक नातं निर्माण करून आपल्याला एकामेकींच्या हातात हात घालून एकत्रपणे पुढे गेलं पाहिजे. मला एखाद्या महिलेत मार्केटिंग स्किल्स दिसतात, एखाद्या महिलेत मला प्रोडक्शन करण्याची कॅपॅसिटी दिसते. असे बऱ्याच महिलांचे मला विविध रंग दिसतात. नुसतं रूट्स हा ब्रँड नाही तर माझ्यासाठी रूट्स मीन्स आपल्या महाराष्ट्रातलं मूळ आहे. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्ट सिरीजच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील सामान्य जनांना त्यांची प्रगती कशा पद्धतीनं साध्य करता येईल आणि अर्थकारण कशा पद्धतीनं सुधरवता येईल यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतोय. आणि यामधून आपण अशा काही व्यक्तिमत्वांशी लोकांची ओळख करून देण्याचा प्रयत्न करतोय ज्यांनी स्वतःचं एक वेगळं जग उभारलेलं आहे, एक वेगळं विश्व तयार केलंय, एक वेगळा विचार केलेला आहे. आणि आज सुद्धा आपल्या या पॉडकास्ट सिरीजमध्ये असंच एक व्यक्तिमत्व आहे, अशी एक व्यक्ती आहे जी शिल्पकार आहे, आर्टिस्ट आहे आणि तिनं एक स्वतःचं वेगळं विश्व तयार केलेलं आहे. प्रगती तर केलेलीच आहे, पण त्याचबरोबर इतरांचं जीवनसुद्धा प्रकाशमान केलेलं आहे. त्या आर्टिस्ट आहेत. एक त्यांनी रूट आर्ट कॅफे, हे तुम्ही ऐकलेलं असेल नाव, हे प्रत्यक्षात उतरवलेलं आहे, ज्या माध्यमातून मोठमोठ्या सेलिब्रिटीजसुद्धा त्या ठिकाणी येतात आणि स्वतःचे जे रूट्स आहेत, मूळ आहेत, ते फील करण्याचा प्रयत्न सर्वजण या ठिकाणी करतात. आणि एका आर्टिस्टनं असं म्हणतात की एक आर्टिस्ट असेल किंवा कलाकार हा भूक तहान विसरून आपलं काम करत असतो, पण या आर्टिस्टनं दुसऱ्यांच्या भूकेचा विचार केलाय आणि कला आणि खाद्य संस्कृती यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे या रूट आर्ट कॅफेच्या माध्यमातून. आणि सोशल वर्कसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या करतायत, त्याच्यामुळे त्यांना वेगवेगळे अवॉर्डसुद्धा मिळालेले आहेत. तर त्यांची ही जर्नी नेमकी कशी राहिलेली आहे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. आपल्या स्टुडिओमध्ये आज आहेत रुपाली भोसले पाटोळे. आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तर रुपालीजी, खरं तर भरपूर काही तुमच्याविषयी ऐकलेलं आहे, मात्र सुरुवातीला मला या रूट आर्ट कॅफेविषयी बोलायला आवडेल, कारण हा आकर्षणाचा केंद्र राहिलेला आहे बऱ्याचशा लोकांचा. मला वाटतं की कर्जतला जे जातात त्यांनी याविषयी ऐकलं नाही किंवा तिथे गेले नाही असं कोणीही नसेल. मग हा जो रूट्स आर्ट कॅफे आहे त्याची संकल्पना नेमकी तुम्हाला कशी सुचली, किंवा सुरुवातीला हे सांगा की हे कॅफे कसं काय वेगळं आहे इतरांपेक्षा? नावात रूट्स रूट्स म्हणजे तुम्ही जसं म्हटलात की मूळ. सो आपलं मूळ म्हणजे काय? आपली संस्कृती हां. आणि आपल्याला जे भरभरून मिळालेलं आहे निसर्गाकडून. आणि ज्या वेळेला कोविडमध्ये सगळंच अदलाबदल झाली आपली स्वतःची आणि सगळ्याचीच, त्यावेळेला मला प्रामुख्याने वाटलं की लोक फार्म हाऊसकडे जायला लागले, शेती करू लागले. आणि मला वाटतं की मुंबईतल्या माणसापेक्षा जो गावाकडे राहत होता माणूस तो सगळ्यात जास्त सुखी होता, कारण सगळीच बंधनं आलेली आणि आपण 4 भिंतींच्या आतमध्ये होतो. आणि कोविडनंतर मला हे सुचलं की स्वच्छ हवा, स्वच्छ श्वास
लोक शेती करत आहेत आणि फार्मकडे राहत आहेत आणि ऑर्गॅनिक खात आहेत आणि सगळंच 4 वर्षात सगळीच गणितं बदलली. हो. तर त्यावेळेला मला लक्षात आलं की आणि फार पूर्वीपासूनच जुन्या वस्तू किंवा आपली संस्कृती याच्याबद्दल मला आकर्षण होतंच आणि त्या आकर्षणातूनच माझं शिक्षणही झालेलं आहे. जी शिल्पकारिता मी शिकलेली आहे ते ट्रेडिशनल स्कल्प्टिंग आहे. तर त्या माध्यमातून मला एक जाणीव झाली की आपण कुठेतरी आपली जी संस्कृती आहे किंवा आपण जे काम करतो आहे ते एका एक्झिबिशनपुरतं किंवा मर्यादित न राहता किंवा कुठेतरी एका फेस्टिवलला आम्ही पार्टिसिपेट करत असतो आर्टिस्ट, तर हे लोकांसमोर आलं पाहिजे आणि रूट्सची निर्मिती त्याच दृष्टीने झाली. रूट्स आर्ट कॅफे. आर्ट हे पहिल्या पायरीवर आहे आणि कॅफे घाबरतच, कारण एक आर्टिस्ट कुठेतरी कॅफे म्हटलं की तिकडे खाणं आलं, हो. चहा आला, कॉफी आली आणि आता रूट्स आर्ट कॅफे अँड रेस्टॉरंट ही जी मजल आम्ही गाठलेली आहे. तर मला वाटलं की पहिल्यांदा माझं आर्ट बघण्यासाठी 2-3 महिने 5 लोक येत होती. कोणीतरी आर्टिस्ट आलाय, अच्छा. छानसं काम करतोय, मूर्त्या दिसत आहेत म्हणून गाडीला एक ब्रेक लागत होता आणि लोक कुतूहलाने बघत होते. पण जेव्हा तीच लोक म्हणायला लागले की आम्हाला थोडासा चहा मिळेल का, कारण आर्टिस्ट म्हटलं की एखादी गोष्ट सांगताना गप्पा येतात, हो हो. ती गोष्ट समजावणं येतं आणि मग चहासाठी इकडे तिकडे थोडंसं, बाजूलाच आमच्या मावशी राहतात, मावशी चहा द्याल का, आणि त्या विचारातून मला असं वाटलं की आमचं जहांगीर आर्ट गॅलरीला समोवर नावाचं एक छोटंसं कॅफे होतं, जे आता आर्ट गॅलरीत त्याचं रूपांतर झालं आहे. तर मी मुळात मुंबईत काही काळ घालवला आहे किंवा ठाण्यात माझं माहेर आहे आणि मराठी असल्यामुळे, अस्सल मराठी असल्यामुळे मला चांगल्या चवीची आहे मी, की आमची जी महाराष्ट्रीयन पद्धतीची आपली आळूवडी आहे किंवा कोथिंबीर वडी आहे, हे जर चहासोबत आपण दिलं तर लोकांना, ह्या हेतूने आधी प्रवास सुरू झाला की चहा, कॉफी, अळूवडी, कोथिंबीर वडी हे आपण एक छोटासा म्हणजे महाराष्ट्रीयन पद्धतीचं स्नॅक्स. येस, आपण लोकांना देऊया. शिवाय थालीपीठ हे देता येईल, असं करून आमचा एका पानाचा मेन्यू होता आणि आजूबाजूच्याच 2-3 महिलांना मी घेतला आणि सुरू केला आम्ही. अच्छा. सुरू करताच पहिल्याच 2-3 महिन्यात तिकडचं जे इंटिरियर आहे ते लोकांना फारच आकर्षित करतं. पण ते माझ्याकडे असलेल्या वस्तू मी रचत करत गेलेत. म्हणजे मी तिकडल्या विटा असतील, बेसिक सस्टेनेबल गोष्टी, तिकडचे आदिवासी, बाजूलाच आदिवासी वाडी आहे, तर त्या लोकांना हाताशी घेऊन मी तिकडे बांबूज आहेत किंवा विटा आहेत याच्यातून काही भिंती रचू लागली. अच्छा, म्हणजे ह्या भिंती सुद्धा तुम्ही रचलेल्या आहेत आणि त्याही आपल्या निसर्गामध्ये ज्या गोष्टी मिळतात त्याच्यापासून सुरुवात केली. मग तो एक्सपिरियन्स कसा होता? भिंती रचण्याचा एक्सपिरियन्स म्हणजे तिकडले जे कॉन्ट्रॅक्टर किंवा तिकडे आम्हाला हेल्प करणारे तिकडचे जी माझी टीम आहे त्यांना अर्थात वाटत होतं की या भिंतींना प्लास्टर असलं पाहिजे किंवा जुन्या काळातला दरवाजा हा माझी एंट्री आहे का, त्या जुन्या घरासारखीच एक एंट्री आहे, कुठलंही भव्य दिव्य मोठालं दार नाही आहे माझ्याकडे. त्या दरवाजावर पण ते 1956च्या काळातलं त्या नावासकट असलेलं दशरथ काळू पाटील नावाच्या माणसाचं ते दार आहे आणि ते दार माझ्या एंट्रीला आहे. आणि अशा बऱ्याचशा वस्तू ज्या बैलगाड्या आहेत, बैलगाड्यांचे कॉफी टेबल आहेत, तर एक कलाकाराची दृष्टी असल्यामुळे मी प्रत्येक गोष्टीतून टेबल कसं क्रिएट करता येईल किंवा रॅन्डम सिटिंग, म्हणजे आंब्याच्या झाडाखाली लोक कसे बसतील, जांभळाचं झाड आहे, फणसाचं झाड आहे, ज्या ज्या झाडांच्या त्या सानिध्यात मला जी जागा मिळालेली आहे त्या झाडांनाही तेवढाच मान दिला पाहिजे आणि त्याही माझा एक पार्ट आहेत आणि त्यासाठी मग मी तशी सिटिंग करत गेली, लोक बसत गेले आणि लोकांना ते इतकं सगळं आवडत गेलं की हे खूप सिम्पल आहे आणि मुळात शब्द इतका बेसिक आहे की रूट्स, त्याच्यामुळे मी तिथे कुठलंच खूप मोठा ॲक्ट करणं जरुरीचं नव्हतंच. आणि अर्थात की ही एक नवीन स्टेप असल्यामुळे पैशाचं गणितही होतं की हे एक धाडस होतं की कलेच्या बरोबरीने आपण एका खूप मोठं जे माध्यम आहे, म्हणजे आज 10-15 वर्ष स्वतःची तुम्हाला एक स्टाईल मिळायला लागते का, कलाकाराला स्वतःची स्टाईल क्रिएट करायला, लोकांपर्यंत आपल्या कामाची पोचपावती मिळायला काही काळ घालवावा लागतो, सातत्याने काही एक्झिबिशन्स करावी लागतात
आणि त्यानंतर आपण 10-15 वर्षांनी एक नवीन आपल्या आयुष्यात एक आपण निर्णय घेतो आणि त्या क्षेत्रात आपण काम करण्याचा विचार करतो. त्यावेळेला धाकधूक असते हो. की लोकांना हे आवडेल का आणि त्यातून मग आपण तुम्हाला खाद्य असं वाटलं होतं का? हो, अर्थात कारण खाद्यसंस्कृती म्हटलं तर तिकडे मार्क कमी होऊ शकतात. कलेमध्ये थोडंसं वरती खालती झालं की लाकूड किंवा दगड जरी काही इकडे तिकडे झालं तरी ठीक आहे, एक कला आहे ती, कलाकाराचं एक्सप्रेशन आहे. पण हो. अळूवडीमध्ये किंवा कोथिंबीर वडीमध्ये तुमच्या मीठ कमी तुमलं जास्त झालं. तर लोक तुम्हाला बोलणार आणि नुसतं बोलणार नाही तर आत्ता सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग झालेला आहे तर ते तुमच्या तोंडावर बोलणार नाही, ते त्या सोशल मीडियावरती जाऊन लिहिणार हो, ट्रोल आणि करणार. सांगणार. सो या गोष्टीचा डेफिनेटली की तुम्ही जितकं अवेअर होता तेवढा मीडिया अवेअर आहे आणि तुम्ही जितकं लोकांना दिसता तेवढं लोक तुमच्याबद्दल बोलणार. हो, खरं आहे. मग हा जो म्हणजे तुम्ही एक आर्टिस्ट आहात आणि ऑब्व्हियसली तुम्ही एक्झिबिशन किंवा या सगळ्या गोष्टींना सुद्धा जात असाल. काला घोडा फेस्टिवलमध्ये सुद्धा तुम्ही असता. मग याच्यातून हा जो वेळ आहे तुम्ही याच्यामध्ये आपला कोविडमध्ये हे सगळं सुरू केलं होतं. पण जी प्रत्येक गोष्ट आहे, प्रत्येक कलाकृती सगळं काही युनिक दिसतं. तर याच्यासाठी किती वेळ तुम्ही दिला? कशा पद्धतीनं तो वेळ तुम्ही ती प्रत्येक गोष्ट सिलेक्ट करण्यासाठी घालवला? रूट्समध्ये ज्या वस्तू आत्ता आहेत डिस्प्लेसाठी, तर रूट्समध्ये 2 गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे. एक तर सातत्याने गेले अनेक वर्ष मी काही माझी शिल्पकारिता तयार केलेली आहे, माझ्या काही स्वतःचं कलेक्शन आहे. तर त्या गोष्टी आहेत तिथे. अर्थात गौतम पाटोळे जे मोठे चित्रकार आहेत माझे मिस्टर, त्यांची चित्र आहेत तिकडे डिस्प्ले केलेली. आणि त्याचबरोबरीने आमच्या दोघांचा एक कॉमन इंटरेस्ट तो म्हणजे जुन्या वस्तू, आपण त्याला अँटिक म्हणतो, अँटिक्स. तर त्या गोष्टी तुम्हाला कुठेतरी चोर बाजारात मिळत असतात किंवा तुम्हाला काही जुनी ठिकाणं आहेत, पुणे, नाशिक या ठिकाणी. तर ह्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन मला अर्थात गौतमकडून निर्माण झाला की आपले जुने दरवाजे आहेत, झरोखे आहेत, उखळी आहेत, टाईपरायटर, कॅमेराज लोक बघतात. आत्ता खूप अवेअरनेस आला आहे, पण हे लोक ज्या गोष्टी फेकून देतात घराकडून की आता ह्या मला बस हाच झालं. प्रश्न होता की बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की जुन्या वस्तू असतात पण ते भंगार आहे म्हणून आपण फेकून देतो. पण एक आर्टिस्ट असतो Yes. जो त्याची नजर हे सगळं ओळखू शकते. हां, आणि ती असतेच. आत्ता जे कोणी मला ऐकत असतील, कारण हा एक वेगळा त्या गोष्टींकडे आकर्षित होण्याचा एक वेगळा किडा आहे. म्हणजे ते सगळ्यांनाच नाही झेपत किंवा सगळ्यांनाच ती आवड नाही जोपासता येत. पण मला असं वाटलं की ह्या पूर्ण प्रवासात माणसांनी जर आपल्याला काय आवडतंय आणि आपल्याला ती आवड कशीच कामाबरोबर आणि रोजच्या दैनंदिन आयुष्यात जगताना कशी जपता येईल आपली आवड, आणि ती आवड जर आपलं नेहमीचं जगणं झालं आणि त्या जगण्यातून आपल्याला थोडं अर्थार्जन पण करता आलं तर वाय नॉट. तर ह्या गोष्टीचं मला तिकडे थोडंसं त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आणि मग त्या सगळ्याची सांगड घालत घालत मी म्हटलं की आपण जर आपली संस्कृती, आपली खाद्य संस्कृती आणि आपला सोशल अवेअरनेस, आपली जी आपल्याला सतत जी सामाजिक जाण आहे की काय आहेत आजूबाजूची गावं, कोविड नंतर काय करतायत महिला, लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, लोक सर्व्हाइव्ह कसे होत आहेत. तर मग आपल्याला कुठलीही हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री घेतलेली मुलं नको आहेत, आपल्याला आजूबाजूच्या सुग्रणी महिला हव्यात ज्या. हाच माझा पुढचा प्रश्न हाच होता की तुमच्या इथे काम करणारे एकतर चुलीवरचं जेवण मिळतं त्याच्यामुळे एक वेगळं अट्रॅक्शन आहे लोकांना. तेही मुंबई पुण्यामध्ये राहणारे जे लोक गॅसवरचं जेवण जेवतात मग त्यांना एक वेगळं अट्रॅक्शन. तर ह्या ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही कसं ट्रेन केलं, कशा पद्धतीनं त्यांना निवडलं आणि त्याच्यासाठी किती वेळ गेला मग? सुरुवातीलाच माझी एक महिला म्हणजे रेहाना, ती धावत आली आणि ती तिकडलीच कर्जतची आहे. बाजूच्या मावशी हा खूप स्ट्रॉंग, म्हणजे ज्यांच्याकडून मी ही रूट्सची मी तिथे पोहोचली आणि तिकडे असलेलं खूप मोठं वडाचं झाड आणि मावशी सारखी एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी की ज्यांनी मला सपोर्ट केलं की तू कर, आहे मी, तू कर, तुला जे वाटतंय ते. तर हा खूप मोठा एक सपोर्ट होता. आणि त्यानंतर मग एक एक बाई जेव्हा यायला लागली तेव्हा मी त्यांना आपलं प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे, आपलं प्रिपरेशन कसं असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही स्वतः खूप खाल्लेलं असलं पाहिजे. त्यामुळे मी मुंबई, नवी मुंबई किंवा ठाणे, मी मुळात चवीची आहे की सुरणाचे काप झाले, बटाट्याची कापं, हे मराठी घरांमध्ये आई एक जोड म्हणून बनवते. आज भाजी करायचा कंटाळा आलाय तर वरण भात आणि बटाट्याची कापच करते. तर बटाट्याचे काप हे उत्तम स्टार्टर
असू होऊ शकतं शकतात. हां. किंवा सुरणाचे काप आहेत, हं. वांग्याचे काप आहेत आणि ज्या भाज्या आवडत नाहीत लोकांना, तर हां, हां. सुरण मला वाटत नाही की सहसा घरी बनतो. पण हो. सुरणाला जर तुम्ही फिश फ्रायसारखं छान क्रिस्पी तळलं फ्राय तर केलं. हां. ते एक खूप छान एक स्टार्टर होऊ स्टार्टर शकतं. होऊ शकतं. हं, हं. त्यानंतर तुमचे उकडीचे मोदक तर आहेतच, हां, पण हां. उकडीच्या मोदकांबरोबर ओल्या नारळाची करंजी. ओह! ओल्या नारळाची करंजी हां, हां. मोदकाच्या सारणासारखी ती हं, हं. आहे. तुमची सोलकढी आहे आणि चुलीवरचं चिकन. चुलीवरचं चिकन म्हणजे काय, तर आज तिकडे एवढी छान जागा आहे, हां, हां. निसर्गाच्या सानिध्यात लाकडं अवेलेबल आहेत हां, हां. आणि रिसायकल करायचं आहे आणि तिकडल्या महिला ह्या चुलीवरचं चिकन बनवतच आलेल्या आहेत. हो. फक्त त्यांना प्रिपरेशन, प्रेझेंटेशन, हं, हं. आपलं ताट कसं लागलं हां. पाहिजे, लोकांना न घाबरता तुम्हाला तुमचं स्वतः कसं थोडंसं स्ट्रॉंग आणि क्वांटिटी, हं. क्वालिटी हं. या गोष्टींसाठी सातत्याने गेले 4 वर्ष झाली आहेत. पण म्हणजे तुम्ही आम्ही जरी हॉटेल मॅनेजमेंट शिकला नसलात, तरी देखील या महिलांना तुम्ही ट्रेन केलेलं आहे आणि येस. दुसरं म्हणजे तुम्ही म्हणताय, की त्या महिला बऱ्याच वर्षांपासून जेवण चुलीवर बनवत आलेल्या आहेत. पण त्या महिला आणि आता आपल्या मुंबई, पुण्यामधून येणारे जे लोक आहेत, जे हाय-फाय आहेत, तर या लोकांमध्ये जे कम्युनिकेशन आहे ते कसं होतं? त्याच्यासाठी तुम्ही काय मेहनत घेतली आहे? मराठी माणसाला कळतंय की बघता क्षणी त्यांना प्रेमात पडतायत. हां. डेफिनेटली पहिल्यांदा ते तिकडची जी व्हायब्रंट रंगसंगती हां. बघून इंडी स्टुडिओ पार केल्यानंतर ज्यांचे फार्म हाऊसेस आहेत किंवा हं, जे हं. नवीन जागा घेण्यासाठी मुळात येत आहेत किंवा जे सोशल मीडियाच्या माध्यमातून रूट्सकडे पोहोचले आहेत, हां, हां. त्यांना आधी हे काय आहे हे हां. कुतूहल वाटतं आणि आत येतात. आत आल्यानंतर भिंती असू देत अथवा टेबल, प्रत्येक ठिकाणी काही कोट्स आहेत, काही हं, हं. शायरी आहेत, हं, हं. काही कविता आहेत, काही मोटिवेशनल कोट्स आहेत. हे वाचण्यात आणि ते दंगून जातात आणि त्याच्यानंतर जेव्हा ताट येतं त्यांच्यासमोर आणि हं. मराठी बायका, माझ्याकडे हां. कोणीही वेटर नाही आहेत मुलं, हां. सगळ्या 17 जणी बायका आहेत. ओह! आमची सोशल मीडिया मॅनेजर, काउंटरची मुलगीपासून सगळ्या 17 जणी आम्ही महिला आहोत. हं, आमच्याकडे हं. 2 ते 3 पुरुष आहेत. हां, हां. डेफिनेटली त्यांची आम्हाला खूप हेल्प होते. हां, हां. पण ह्या महिला ज्या आहेत त्या जेव्हा येतात आणि त्या विचारतात, "काय खाणार तुम्ही?" हं. आणि त्या मराठीत विचारतात. हां. आणि मी त्यांना तसंच ट्रेनिंग दिलं आहे, की "अरे तुम्ही अजिबात घाबरू नका. हं, हं. तुम्ही आरामात बोला." की मारवाडी आणि गुजराती जे कस्टमर्स येतात, हं, हं. तर त्यांना फार कुतूहल असतं, की मतलब त्यांना थालीपीठ किंवा थेपला हां. ह्याच्यातलं काही कळत नाही. मग थालीपीठ किस आटे का रहता है? हां. हे किंवा विचारतात. तुम्हाला तर त्यांना हां. ते खूप असतं आणि माझी महिला सांगते 5 प्रकारच्या डाळी असतात त्याच्यापासून ते बनवलेलं आणि मुळात हेतूच तो होता. हं. आणि तुम्ही मुळात त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स निर्माण केला त्या येस, येस. महिलांमध्ये. फक्त तुम्ही इथे कामाला येत नाही आहात, हं. तर पहिल्या दिवसापासूनचा उद्देश तो होता, की आपल्याला मेक इन इंडिया नाही बनवायचं आहे, मेक इन महाराष्ट्रपर्यंत किंवा मेक इन माझं गाव. हं, हं, एवढं हं. जरी मी करू शकली, की माझ्या ज्या मुठभर माझ्या ज्या बायका आहेत, हं. त्यांना मी जर कॉन्फिडन्स देऊ शकली, की ज्वारीची भाकरी मागितली आहे ना त्यांनी, हं. तर त्यांना सांग, की थोडासा वेळ लागेल आणि आरामात मिळेल. थोडं घाई नका करू. तुम्हाला जर गरम-गरम हवं असेल तर तुम्हाला, कारण हॉटेलमध्ये कसं झालेलं आहे लोकांना, की आम्ही आज घरचं खाणार नाही आणि हॉटेलमध्ये जाणार नाही, तर आम्हाला इकडे सगळी सर्व्हिस, आमच्या डोक्यावर एक वेटर उभा हवा. हं, हं, हं. तर राइट. इकडे हा अनुभव आहे. तुम्ही हं. मुंबई, पुणे किंवा तुम्ही कुठेतरी आउटस्कटला जेव्हा जाताय, तेव्हा तुम्हाला तिकडे पुस्तकं आहेत. हां. तुम्हाला निसर्ग आहे, हं. बऱ्याच वस्तू आहेत. त्याचं आकलन करण्यासाठी आम्हाला म्हणजे तुम्हाला बराच वेळ आहे. 20 मिनिटं आम्हाला दिलीत तर तुम्हाला गरम-गरम पिठलं भाकरी मिळेल हं. किंवा तुम्हाला छान चुलीवरचं चिकन मटण असू देत, मटकीची उसळ असू देत. घरात बनत असलेल्या गोष्टी आम्ही एक रेस्टॉरंटमध्ये तिकडे सर्व्ह करतोय आणि हं, हं, हं. मला त्या गोष्टीचं खूप म्हणजे मला स्वतःला कुतूहल वाटतंय, की माझ्याकडचा स्टाफ म्हणत होता मला, की मॅडम तुम्ही ह्याला कॅफे म्हणताय. हां. कॅफेमध्ये तर पिझ्झा मिळतो, हो. बर्गर मिळतो, हां. तर हा कॅफे कसा असू हं, शकतो? हं. तर मग त्यांना ते मला सांगण्यासाठी 3 वर्ष लागली, की कॅफे म्हणजे आपला मराठी कॅफे. इथे मल्टीग्रेन पिझ्झा मिळेल तुम्हाला अच्छा. किंवा मल्टीग्रेन भाकरी आम्ही हं, देतो. हं, हं. पण इथे कुठलाही पिझ्झा, बर्गर तुम्हाला मिळणार हं, नाही आहे. हं, कारण सगळ्या गोष्टींची काळजी मी घेतली आहे, हं. की आपल्याला नक्की काय हवं आहे. हं. तर म्हणजे एकूणच मनशांतीसाठी आजकालचं आपलं जे काही धावपळीचं जीवन आहे त्याच्यामध्ये एक शांती हवी आहे असं प्रत्येकाला वाटतंय आणि त्याच्यासाठी मला वाटतं की एक आर्टिस्टिक तुमची नजर म्हणजे सगळ्या शिल्पकला तिथं आहेत त्या सगळ्या गोष्टी असतानाच दुसरीकडे पोटाचे जे काही हे असतात भूक असते ती भागवण्यासाठी घरचं जेवण
Yes. आणि त्याचबरोबर मग नैसर्गिक वातावरण आजूबाजूला आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी आर्टिस्टिक वेनं प्लेस केलेल्या दिसतायत. पण आपल्याकडे बरेचसे जे सीए असतील किंवा बिझनेस मध्ये काम करणारे जे एंटरप्रेन्योर आहेत ते येतात. ते म्हणतात, की एक आर्टिस्ट हा बिझनेसमॅन किंवा बिझनेस विमन होऊ शकत नाही. हो. पण ते तुम्ही साध्य केल्याचं दिसतंय. म्हणजे एकतर आर्टिस्ट म्हणून तुम्ही या ज्या सगळ्या गोष्टी तिथं प्लेस केलेल्या आहेत, त्यामधून आता बिझनेस विमेन म्हणून तुमच्याकडे आपण बघितलं, तर हा जो बिझनेस जर आपण ॲज अ घेतला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, की तुम्ही कुठपर्यंत पोहोचलेला आहात? किंवा हा बिझनेस म्हणून त्याच्या दृष्टिकोनातून आपण बघू शकतो का याच्याकडे? अर्थात कारण मला हां. स्वतःला मी जेव्हा शिल्पकारिता करत होती हं, आणि हं, हं. केल्यानंतर शिकून आल्यानंतर आपल्याला कुठेतरी आधी स्टँड होणं आणि नुसतंच बनवत राहणं नाही, तर ती हं, गोष्ट कुणाच्या तरी घरी ती जाणं, हं, म्हणजे हं. कोणीतरी त्याची विक्री होणं कुठेतरी. तर त्या गोष्टीची पूर्वीपासूनच, कारण फारच शून्यातून विश्व निर्माण केल्यामुळे नेहमी चणचण होती. कधीही वाट बघणं नव्हतं, पैशाची नेहमी चणचण होती आणि त्याच्यामुळे एखादं शिल्प बनवताना मी हा विचार करायचे, की हे लोकांना आवडेल का? हं. एखादं चित्र करतानाही, आणि हे लोकांना आवडलं तर हे त्यांच्या घरी लावत असताना ह्याचा विषय काय असावा? हे हं, कुठे हं. ठेवतील? हं. ह्याची किंमत काय असेल? तर हा विचार करत करत पुढे जशी मी सरकत होती, हां, हां. आणि नुसतीच माझी चित्रकारिता नाही, तर मी बचत गटातल्या महिलांना ब्लॉक प्रिंटिंग असू देत, कैदी महिलांना मी क्लेअर रोड जेलमध्ये जाऊन काही प्रशिक्षण दिलं, हं, अंध विद्यार्थी असू देत, मतिमंद मुलं असू देत. तर ह्या सगळ्यांकडे बॅलन्स करत करत मी जशी जशी पुढे सरकत गेली, हं. त्यावेळेला रूट्स हा विषय जेव्हा समोर आला आणि एक जागा मी हिम्मत केली की एका वेगळ्या ठिकाणी जाऊन, मुंबईची मुलगी, नवी मुंबईत रुळलेली मुलगी जेव्हा गावाकडे जाते हं. आणि एक जागा खरेदी करण्याचं स्वप्न पाहते आणि ती ते धाडस डील ते करते. हो, आणि ते डील करते हां. पूर्णतः. ते त्या मीटिंग्स करून ते डील करणं आणि ती जागा पदरात पाडून घेणं. त्यानंतर त्या जागी एकही झाड नव्हतं आणि तिथे तिथे तो निसर्ग निर्माण करत करत हां. पुढे सरकणं. बरं, जरी मराठी आपण असलो तरी जसं जसं 10-10 किलोमीटर नंतर जसं गाव पुढे पुढे जातं, हं. तशी भाषा थोडीशी बदलते, हो, हो. वागणूक बदलते. तर तिकडे ज्या ठिकाणी मी आहे तिकडे आगरी कोळी समाज आहे हं, हं. थोडासा. तिकडले लोक, त्यांची बोलण्याची शैली, हां. त्यांचं प्रेम करणं, त्यांचं रागवणं, त्यांना बऱ्याच गोष्टी मी शिकत शिकत जशी जशी पुढे गेली, तेव्हा एक माणूस म्हणून आपल्याला कोणतीही गोष्ट आग्रहाने, हं, हं. हेकेखोरपणाने मिळत नसते. तर थोडासा आपण आपल्यामध्ये एक ठहराव आणला हं, आणि हं. प्रेमाने जर काही गोष्टी बोलून म्हणजे केल्या, आपलेपणा. आपलेपणा, हां. आणि काही गोष्टी समजून घेतल्या, तर आता एक सांगते की अ, एक छानशी तिथे मी माझं बैलगाडी आणलेली आणि हो. ती बैलगाडी, तर कुणालाही वाटावं की अरे ह्या बैलगाडीचं मला काहीतरी छान बनवायचं आहे, क्रिएट हं. करायचं आहे, आणि ते माझ्यासमोर आहे. आणि दुसऱ्या दिवशी त्या बैलगाडीवर सहजच बाजूच्या मावशीनी हं. काहीतरी मिरच्या वाळत घातलेल्या. हं, हं. तर त्या मिरच्या वाळत घालण्याकडे मी फार पॉझिटिव्हली बघितलं. हां. मी म्हटलं की वा, हे किती सुंदर इन्स्टॉलेशन वाटतंय. हो. कारण आम्ही आर्टिस्ट मोठमोठे इन्स्टॉलेशन्स करत असतो, हं, हं. आणि मला आपलेपणा वाटला. मी त्याचे फोटो काढले की अच्छा. छान बैलगाडीवर लाल रंगाच्या सुकलेल्या मिरच्या, हं, हं, हं. आणि मी अशा रीतीने त्या गोष्टीला पॉझिटिव्हिटीने पाहिलं, हां, हां. सकारात्मक नजर मी माझी हं, केली, हं. की एखादी चूक जरी झाली असेल एखाद्या महिलेकडून, नो प्रॉब्लेम, हं. आपण ह्याच्यातून शिकून, किंवा एखादं स्ट्रक्चर मोडलं, हां. तर मी म्हटलं की कोण आपल्याला अवॉर्ड देणार आहे की ही हं. भिंत अशीच झाली पाहिजे, हां. ह्या गोष्टी अशाच रचल्या गेल्या पाहिजेत, आपण बदलू की, किंवा शिकू की आपण. हं. आणि ते करत करत काही गोष्टी चे प्रॉब्लेम्स आले. काही महिलांना मी फारच, आणि आपण खूप आग्रही असतो, हां, आपण हां. जेव्हा एखादा विषय करत असतो तर हे व्यवस्थितच झालं पाहिजे, हं, हे हं, हं. असंच झालं पाहिजे. आणि महिला ज्या काही महिला गावाच्या बाहेरही गेलेल्या नाही आहेत, हो, हो. ज्या महिला शॉपिंगसाठी किंवा बाहेर जाण्यासाठी आपल्या नवऱ्यावरती डिपेंड असतात, हं, की हं. त्या महिलेला मग हळूहळू मला म्हणजे थोडं उमगायला लागलं, हं, की हं. आपल्याला हिच्याशी फार प्रेमाने आपल्याला हो. पेश यायला पाहिजे, हां. आणि आपल्याला आधी हिचं थोडंसं पेन, आणि ही घराबाहेर का पडली आहे, हं. खूप मोठ्या विश्वासाने पडली आहे, की आपण तिला राइट. काही लाखो रुपये देत नाही आहोत. हो. त्यामुळे मग मला दुसऱ्या वर्षात कळलं, हं, हं. अर्थात मला खूप वेळ गेला त्या हं, गोष्टीला, हं. पण मला कळलं, हे हं. मला जाणवलं, की
हिला पण सेल्फ रिस्पेक्टची फार गरज आहे आणि मैत्रीपूर्वक नातं निर्माण करून आपल्याला एकामेकींच्या हातात हात घालून एकत्रपणे पुढे गेलं पाहिजे. आणि म्हणजे अशा फक्त रीतीने बिझनेस नाही तर त्याच्यामध्ये त्या महिलांचं मन समजून घेणं, येस. त्यांना रुळवणं या सगळ्या गोष्टींमध्ये आणि त्यानंतर आपला जो हेतू आहे, आपल्याला ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी रन करायच्या आहेत त्या करवून घेणं याच्यासाठी खूप कसब लागतो आणि तो तुम्ही दाखवलेला आहे. आणि ते रन होतं आणि हां. तुम्हाला सांगते की त्याच्यात यश डेफिनेटली मिळतं की तुम्हाला आपली जी माणसं असतात जी आपल्यासाठी राबत असतात, आपल्यासाठी काम करत असतात, त्यांना दुखावून काही उपयोग नाही आहे. की एखादा माणूस येतो, कुठली तरी गोष्टीतली तुमच्या चूक काढतो आणि निघून जातो, पण आपली जी टीम असते आणि आपलं टीमवर्क असतं त्याच्यातून आपण सुधारू शकतो, पण कुठेतरी त्याला दुखावून आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही. हे माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि पुढे जाऊन जाऊन म्हणजे पुढे जाणं म्हणजे काय, हां. तर ते इतकं अपसूक होत असतं जर तुमचं Right. काम स्ट्रॉंग असेल, तुमचं सातत्य असेल तर ते होतच असतं. राईट. पुढे नेमकं काय हे आपण शेवटी प्रश्न विचारूयाच. पण त्याचबरोबर तुम्ही सोशल वर्क करताय आणि त्याच्यामध्येही जे आदिवासी आर्ट आहे, म्हणजे ते आपल्या परंपरेनुसार चालत आलेलं आहे, पण आपण कुठेतरी जी शहरं आहेत ती पुढे निघून गेली आणि त्याच्यामध्ये आदिवासी जे ट्राईब्स आहेत ते कुठेतरी थोडंसं मागे राहिलेत. तर यांची सांगड घालण्याचा प्रयत्न तुम्ही कसं करताय? इंटरनॅशनल लेव्हलवर या सगळ्या गोष्टींना तुम्ही रिकग्नायझेशन मिळवण्याचा प्रयत्न करताय, तर ते कसं शक्य होतंय? ह्याचंही असंच आहे की जसं मला कळलं की माझे जे पहिले एक्झिबिशन्स होते, ते एक्झिबिशन्स जसे मला सक्सेस मिळवू लागला, फार छान यश मिळालं मला, फार लोकांनी कौतुक केलं माझ्या शिल्पांचं आणि मला जसे पैसे मिळू लागले त्यावेळेला मला रिअलाईज झालं की आता हे एक निश क्राऊड आहे जे काही मोठी शिल्प आपली विकत घेतात 50,000 60,000 रुपीज देऊन, पण सगळेच लोक हे धाडस करू शकत नाहीत. तर मुळात आपल्याला नॉर्मल लोक, जी मध्यमवर्गीय लोक आहेत किंवा नॉर्मल लोक, त्यांना कला विकत घेण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. आणि यासाठी मी काम तर करतच होते, पण मला कल्पना राणे, आमची महाराष्ट्र टाइम्सची मैत्रीण आहे, तिने मला सांगितलं की रुपाली, तू अफोर्डेबल आर्टवर एक छान सदर लिहत जा. आणि मी 2 वर्ष ते सदर लिहत होते आणि ते मी लोकांना सांगत होती की आजही लोक काही प्रिंट्स आणतात घरी, की आपण बघत असतो काही प्रिंट्स लावतात, तर कलाकारांची चित्र विकत घेऊन नाही लावत कारण ते फार महाग हो, असतील. हो. ते आधीच विचार करतात की नाही, मोठं हे फार महाग आहे, आपण ह्या भानगडीत पडूया नको. आणि काला घोडा आर्ट फेस्टिवल सारखं जे माध्यम होतं, जिथे माझी एरा फॉर विमेन ही संस्था, माझा जो NGO आहे, जो मी एस्टॅब्लिश केला होता आणि फार लवकर माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच, आणि ह्या दोन्ही गोष्टींना माझं प्रोफेशनल जे व्यावसायिक काम आणि माझं सामाजिक काम. बरं, मग सामाजिक म्हणजे काय, तर सामाजिक म्हणजे कुठेतरी कुणाला तरी जाऊन लेक्चर देणं, काहीतरी सांगणं, हे नाहीच, तर स्किल डेव्हलपमेंट. खरं. स्किल डेव्हलपमेंट जे आहे, मग स्किल डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही काय शिकवणार, तर माझं मूळ जे होतं, माझं शिक्षण होतं तेच ट्रेडिशनल स्कल्प्टिंगमध्ये झाल्यामुळे, त्यानंतर मास्टर ऑफ पॉटरीची माझी डिग्री असल्यामुळे मी माझ्या शिक्षणाची आणि काही स्किल डेव्हलपमेंटमध्ये आपण काय शिकवू ह्याची सांगड घातली. बरं, मोठ्या मूर्त्या ठेवण्यासाठी मोठी घरं लागतात, तर काही छोटे फॉर्म आपण जर डिझाईन केले, म्हणजे एखादं आपलं अजंता एलोराचं तुम्ही आपलं शिवा बघितलं असेल, MTDCचं जे आपलं मेन चिन्ह आहे, तर ते जे शिल्प आहे ते जर छोट्या प्रमाणात आपण जर एका फ्रेममध्ये कोलाज केलं किंवा त्याला कॅलिग्राफी ॲड केली किंवा आपल्या गळ्यातलं जर ते पेंडंट असेल, तर प्रत्येकाच्या त्या घरी असेल. आपली जी संस्कृती, मंदिरांमधली संस्कृती आहे किंवा आपल्या लेण्यांमधली संस्कृती आहे, जे मोठे मोठे फॉर्म आहेत, नर्तिका आहेत डान्स करणाऱ्या, काजळ घालणारी बाई आहे, आरशात बघणारी नर्तिका आहे, तर ह्या कुठेतरी छोटे फॉर्म जर तुमच्याकडे तुमच्या बॅगचं जर स्टड असेल एखादं, आणि अशा रीतीने तुमच्या कलेक्शनमध्ये जर ही आपली संस्कृती असेल, तर अशा रीतीने मी ते क्रिएट करायला लागली. बरं, मग मी एकटी हे किती, जेव्हा प्रोडक्शन येतं, हे मी सगळं मेटलमध्ये कास्टिंग करते. मेटलमध्ये कास्टिंग केल्यानंतर त्याला जुन्या शैलीत त्याला आम्ही पेंट करतो आणि त्याला आम्ही फॅशनमध्ये यूज करतो. तर मग ह्याच्यासाठी अगेन तुम्हाला एक टीम लागणार. मग ही टीम कोण, तर प्रत्येक वेळेला तुम्ही कला शाखेतील विद्यार्थिनींना मी ह्याच्यासाठी माझ्या हाताखाली घेते, त्यांना ह्याचं ट्रेनिंग देते.
आणि जर आणखी जास्त प्रोडक्शन असेल, कारण आमचं बरंचसं काम इंटरनॅशनली जातं हां. आणि मग ह्या वेळेला खूप महिला लागतात. तर त्यावेळेला आपलं जे आत्ता इंटरनॅशनल एअरपोर्ट आलं, मोदीजींनी त्याचं छानसं उद्घाटन केलेलं आहे गेल्याच आठवड्यात. हो. तर हे एअरपोर्टच्या जिथे आलेलं आहे, ती जी गावं होती, ज्या गावांनी ती जागा बहाल केली आहे सरकारला, ती 16 गावं माझ्या अंडर होती आणि सिडको तारा म्हणून त्यांनी एक छान PAP महिला, ज्या प्रोजेक्ट अफेक्टेड लोक आहेत, अशा महिलांना माझ्या हाताखाली दिलं आणि त्या अच्छा. महिलांना मी स्किल डेव्हलपमेंटचं ओ. ट्रेनिंग दिलं. त्या महिला आहेत. त्यानंतर जसं जसं मी कर्जतमध्ये आले, तर कर्जतमधील काही आदिवासी पाडे आहेत, डहाणू जिल्ह्यातील काही आदिवासी पाडे आहेत. अशा महिलांना हाताशी घेऊन त्यांना मोबिलाईज करणं, त्यांना घराबाहेर काढणं. घराबाहेर काढणं म्हणजे त्यांच्या घराबाहेर आम्ही त्यांचं जे मंदिर असतं, समाज मंदिर असतं, त्या समाज मंदिरात आम्ही त्यांना ट्रेनिंग्स देतो. तर आणि त्यानंतर त्यांना रोजगार मिळवून देणं ही Yes. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता आपण शेवटाकडे आलेलो आहोत. Yes. वेळ कमी आहे. मला खरं तर हे सगळं ऐकत राहावं वाटतंय. पण एक शेवटचा प्रश्न, की आता पुढे नेमकं काय? कारण तुम्ही एवढ्या सगळ्या महिलांना सोबत घेतलात, त्यांना रोजगाराची संधी मिळवून देण्याचा प्रयत्न केला, ट्रेन केलेला आहे आणि त्याचबरोबर तुमचं हे रूट्स आर्ट कॅफेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही करत असता, इनोव्हेशन करत असता. मग आता पुढे नेमकं काय प्लॅनिंग केलेलं आहे तुम्ही फ्युचरसाठी? खूप छान अर्थाने रूट्स एस्टॅब्लिश तर होत आहेच आणि रूट्सची पानं फार 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 भरभर ती पसरत आहेत. आणि माझा सगळ्यात महत्त्वाचा गाभा म्हणजे महिला. महिला नुसतीच महिला नाही, तर महिलेतलं कला, आर्ट आणि ते सर्वार्थाने तिला विकसित करणं आणि नुसतंच विकसित नाही करणं, तर वेगवेगळ्या माझ्याकडेही सर्व गुणसंपन्न मी नाही आहेत, पण येणाऱ्या महिलेमध्ये मला एखाद्या महिलेत मार्केटिंग स्किल्स दिसतात, एखाद्या महिलेत मला प्रोडक्शन करण्याची कॅपॅसिटी दिसते. असे बऱ्याच महिलांचे मला विविध रंग दिसतात आणि ह्याच महिलांचा एक छान स्ट्रॉंग बॉन्ड तयार करत करत रूट्स मला एस्टॅब्लिश करत जायचं. पण रूट्स मीन्स नुसतं रूट्स हा ब्रँड नाही, तर माझ्यासाठी रूट्स मीन्स आपल्या महाराष्ट्रातलं मूळ आहे. जसं मी हायवे सोडते आणि एखाद्या गावाकडे मी वळते, तेव्हा माझ्यासाठी माझा कॅनव्हस हा इतका मोठा होतो, कारण कलाकारासाठी एक कॅनव्हस असतो हो. आणि तो इतका मोठा मला दिसतो. त्याच्यात मला निसर्ग दिसतो, त्याच्यात मला फार मैलोनमैल चालणारी एखादी स्त्री दिसते, आदिवासी पाड्याकडे जाणारी, किंवा आपण लाँग ड्राईव्हला जातो, चल कुठेतरी आपण छान लाँग ड्राईव्हला जाऊन येऊया. मी लाँग ड्राईव्ह करून येईपर्यंत खाली तळापासून वरती वाडीकडे चालत जाणारी बाई मला दिसते. त्यावेळेला माझ्या आतली स्त्री खूप हळवी होते आणि मला असं वाटतं की हा जो कॅनव्हस आहे आणि हा थोडासा आपल्याला एनलार्ज केला पाहिजे आणि आपल्याला काम करण्याची गरज आहे. त्यामुळे रस्ते जेव्हा मी बघते, त्यावेळेला रस्त्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे. आपल्याकडे फारच देवी देवतांच्या मूर्ती सगळीकडे दिसत आहेत चौकात. मला असं वाटतं की खूप विषय आहेत आणि खूप विषय आपण थोडंसं मॉडर्नाइज पद्धतीने, कंटेम्पररी पद्धतीने किंवा ट्रेडिशनल पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. गावाकडचे, मुंबईकडचे जे चौक आहेत, त्या चौकांमध्ये काही एज्युकेशनल सब्जेक्ट येता जाता लोकांना दिसले पाहिजेत. ते सब्जेक्ट करणारे कोणी फार मोठे आर्टिस्ट नसावेत. गावागावात खूप आर्टिस्ट, खूप महिला, खूप कलागुण दडलेले आहेत. ते थोडेसे बाहेर आले पाहिजेत आणि त्यावर मी काम करते. प्लॅटफॉर्म मिळण्याची गरज आहे आणि ते उपलब्ध करून देण्याचं काम तुम्ही करताय. खरं तर खूप छान काम करताय आणि तुमची कलाकाराची दृष्टी आणि त्यामध्ये या सगळ्या लोकांना पुढे घेऊन जाण्याचा हा जो दृष्टिकोन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश येईल. तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी आणि खूप खूप धन्यवाद इथं आलात आणि बोललात त्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद. आणि यासोबतच आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.